सर्टिफिकेट बघा राशिरीकडे पण नाही आहे, माझ्याकडे पण नाही आहे, क्योंकि 98मध्ये ज्यावेळे आमचं लग्न झाला होता त्यावेळे सर्टिफिकेट सारखी चीज आपल्या भारतामध्ये नाहीच होती आणि आमच्या मंदिरमध्ये लग्न झालेलं आहे. आमचे लोकांच्या समोर, त्यांचे लोक होते, माझे लोक होते, त्यांच्या समोर आमचं लग्न झालेलं आहे. आपल्यासोबत करुणा मुंडे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आज सुनावणी होणार आहे. तुम्हाला एकूणच पुरावे सादर करण्यासाठी सांगितलं होतं लग्नासंदर्भातले. काय नेमकं पुरावे तुम्ही देणार आहात, कशा प्रकारे? पुरावे तो असे खूप काही आहे आणि माझे फोटोग्राफ आणि व्हिडिओ पण आहे, ते परली पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि जे जे माझ्याकडे आहे आज ते मी सगळे देणार आहे आणि कोर्टचे नंतर मी मीडियावरती पण टाकणार आहे. एकूणच सुनावणी जी पार पडते आहे त्यामध्ये तुमच्याकडनं मेंटेनन्स संदर्भात देखील वाढीव मागणी होताना दिसते आहे. धनंजय मुंडे यांच्याकडनं कुठंतरी ती कमी व्हावी अशा प्रकारचं देखील युक्तिवाद होतो आहे. या संदर्भात काय एकूण तुमची मागणी असणार आहे? माझी मागणी तो जसं आमची लाईफस्टाईल आहे अगोदरपासून कमी ते कमी आम्हाला 15 लाख रुपये दर महिन्याची मेंटेनन्स पाहिजे आणि जरी नाही मिळाली तो मी पण हायकोर्टामध्ये जास्त मागणीसाठी किंवा ते जे खालच्या कोर्ट आहे ज्याच्यामध्ये आम्हाला निकाल मिळालेला आहे तिकडे आम्ही पण परत एक पिटिशन दाखल करू शकतो. असं मला माहिती मिळाली तो मी पण परत पिटिशन दाखल करणार आहे. प्रश्न असा आहे की नकार देत आहेत धनंजय मुंडे कुठेतरी तुमचं आणि त्यांचं लग्न झालेलं आहे या संदर्भात. मुलं आमचे, बायको आमची नाही आणि धनंजय मुंडे कित्ता खोटारडा आहे हे तो सगळ्यांनी बघितलेलं आहे. काल पण बघितलेलं आहे. अजितदादा बीडमध्ये होते आणि त्यांनी काय हे केला ट्वीट की मी आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये भरती होने के लिए मैं बंबई जा रहा हूँ. तो धनंजय मुंडे कित्ता खोटारडा आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि याच्या संदर्भात मला बोलायची गरज नाही. आमच्या जे कोर्टाचा मॅटर आहे त्याच्यामध्ये 100% मला न्याय मिळणार आहे. खालच्या कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळाला आहे, आता पण आज आम्हाला न्याय मिळणार आहे, 100% मला खात्री आहे. साधारण पाहायचं तर तुम्ही आज पुरावे काय काय देणार आहात? मी तुम्हाला हे विचारणार नाही की नेमकं कोणत्या गोष्टी देणार, पण काय काय तुम्ही देणार आहात पुरावे? खूप काही गोष्टी आहे जसे हस्बंड अँड वाईफचे जे असतात, जे राष्ट्रीयकडे पुरावे नाही आहे ते माझ्याकडे आहे. आमचे लग्नाचे आम्ही नवरा सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? सर्टिफिकेट बघा राशिरीकडे पण नाही आहे, माझ्याकडे पण नाही आहे, क्योंकि 98मध्ये ज्यावेळे आमचं लग्न झाला होता त्यावेळे सर्टिफिकेट सारखी चीज आपल्या भारतामध्ये नाहीच होती आणि आमच्या मंदिरमध्ये लग्न झालेलं आहे. आमचे लोकांच्या समोर, त्यांचे लोक होते, माझे लोक होते, त्यांच्या समोर आमचं लग्न झालेलं आहे आणि जे राशिरी आहे तिच्या पण लग्न तसंच झालेलं आहे जसं मजा झालेला आहे. तिच्याकडे पण सर्टिफिकेट नाही आहे, असंच माझ्याकडे नाही आहे. पण जे जे पुरावे माझ्याकडे आहे मी पूर्ण कोर्टामध्ये सादर करणार आहे आणि कोर्टाने तो मागितलेले पण नाही आहे ते, पण तरी पण मी दाखल करणार आहे. आणि जे त्यांच्या जे 2016मध्ये जे मला वसियतपत्र लिहून दिलेलं आहे ते पण सादर करण्यासाठी जज साहेबांनी सांगितलेलं ते मी सादर करणार आहे. त्या करुणा मुंडे आज एकूणच पुरावे त्यांच्याकडनं सादर करण्यात येणार आहे आणि एकूण ज्या प्रकारे मागणी ते करता आहेत त्या संदर्भात जर पाहायचं तर कुठेतरी मेंटेनन्स देखील त्यांना वाढवून मिळण्याची मागणी होताना दिसते. कॅमेरामॅन अरविंद वारगेचा अभिषेक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.